मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटतोय नवीन एका व्हिडिओमध्ये. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे संकीर्ण प्रश्न संग्रह 2 यामधल्या 1 ते 8 जी गणितं आहेत ती आपण या आधीच्या भागामध्ये पाहिली होती. तर या पुढची जी गणितं आहेत लेखी गणितं 9 ते 15 ती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला जो प्रश्न आहे 9वा तो आहे एका वर्गसमीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते? आता या इथे वर्ग समीकरणाची जेव्हा आपण सूत्र वापरून जेव्हा अवयव पाडतो या भागामध्ये आपण अल्फा आणि बीटा वर्ग समीकरणांची जी मुळं आहेत या संदर्भात शिकलेलो. तर ती इथे वर्ग समीकरणांची 2 मुळं आपण कुठली मानणार आहोत तर ती अल्फा आणि बीटा. तर त्या अल्फा आणि बीटा या 2 मुळांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज आपल्याला दिलेली आहे ती आहे 35. तर यावरून आपल्याला ते वर्ग समीकरण तयार करायचंय. आता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी जे सूत्र आहे ते आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा बीटा. यातलं आपल्याला अल्फा अधिक बीटा माहितीये कारण अल्फा अधिक बीटा काय आहे 5 आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे अल्फा गुणिले बीटा. ते दोन्ही जर किमती आपल्याला मिळाल्या तर आपण ते वर्ग समीकरण तयार करू शकू. तर पहिलं आपण प्रथम काय करूया, जी मुळं आहेत त्यांच्या संदर्भातलं जे पहिलं जे आपल्याला अट दिलेली आहे ती आपण लिहूया. तर आपण अल्फा आणि बीटा ही 2 मुळं असतात ते लिहूया. एका वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे, दिलेल्या गोष्टीमध्ये काय आहे, दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काय म्हटलं 2 मुळांची बेरीज. 2 मुळांची बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा ती किती आहे 5 आहे. आणि दुसरं काय दिलेलं आहे त्यांनी त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे ही जी मुळं आहे त्यांच्या घनांची बेरीज ती किती दिलेली आहे 35. आता ह्या 2 ज्या गोष्टी दिलेल्या आहेत याच्यावरून आपल्याला अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची. आता प्रथम आपण काय करूया, हे जे इथे सूत्र अल्फा घन अधिक बीटा घन इथे आपल्याला सूत्र वापरायचंय. तर यासाठी आपण जे सूत्र शिकलेलो ए घन अधिक बी घन ते सूत्र आपण इथे वापरणार आहोत. हे सूत्र काय आहे, ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी गुणिले ए अधिक बी. हे सूत्र आपण इथे वापरणार आहोत. या सूत्राचा वापर करून आपण हेच सूत्र लिहिणार. कसं लिहिणार, अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. या जिथे ए बी आहे तिथे फक्त अल्फा बीटा आलेला आहे. आता इथे आपल्याला ज्या ज्या किमती माहिती आहेत त्या किमती आपण घालायच्या. आता अल्फा घन अधिक बीटा घन आपल्याला माहिती आहे ते किती आहे 35. अल्फा अधिक बीटा पण आपल्याला माहिती आहे ती काय आहे 5 वजा 3 अल्फा बीटा आपल्याला माहित नाहीये तेच आपल्याला काढायचंय आणि गुणिले अल्फा अधिक बीटा आहे 5. आता बघा 35 बरोबर 5 चा घन 125 वजा 5 गुणिले 3 15 अल्फा बीटा. आता या इथे हे जे अल्फा बीटा जे आहे ती जी संख्या आहे ती आपण या डाव्या बाजूला घेतले तर हे वजा आहे तर इथे आल्यावर काय होणार अधिक होणार आणि ही जी 35 ही संख्या आहे ती आपण उजव्या बाजूला घेऊया ती होणार वजा. म्हणजे 15 अल्फा बीटा बरोबर 125 वजा 35. आता त्यांची वजाबाकी होईल. 15 अल्फा बीटा बरोबर 125 वजा 35 किती येतं 90. म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर 90 भागिले 15. 90 भागिले 15 किती येतं 15 सक 90. म्हणून अल्फा बीटाची किंमत आली 6. अल्फा अधिक बीटा आपल्याकडे आहे आणि अल्फा बीटा आहे. आता आपल्याला ते वर्ग समीकरण कोणतं ते काढायचंय. म्हणून ते वर्ग समीकरण
कसं काढणार आपण? आपल्याकडे सूत्र आहे. काय आहे सूत्र? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. तर या इथे अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या ज्या किमती आपल्याकडे आहेत त्या लिहायच्या आहेत. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा आहे 5x आणि अल्फा गुणिले बीटा आहे 6. त्यामुळे ते समीकरण काय आलं? एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. अशा पद्धतीने आपण हे 9वं गणित आहे ते सोडवलं. आता या पुढचं गणित बघा. असे वर्ग समीकरण तयार करा की ज्यांची मुळे 2x वर्ग अधिक 2 गुणिले p अधिक qx अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0 या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असते. म्हणजे काय? याचा अर्थ जाणून घ्या. आपल्याला एक समीकरण, वर्ग समीकरण असं तयार करायचंय. प्रत्येक वर्ग समीकरणाची 2 मुळं असतात. तर ती जी 2 मुळं येणार आहेत ती मुळं कशी असणार आहेत? तर त्या 2 मुळांपैकी एक मूळ ह्या जे दिलेलं वर्ग समीकरण आहे या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग असेल आणि दुसरं मूळ त्या मुळांच्या वजाबाकीचा वर्ग असेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे जे दिलेलं वर्ग समीकरण आहे यांची मुळं काढावी लागतील आणि त्यांच्या वर्गांची बेरीज आणि त्यांच्या वर्गांची वजाबाकी म्हणजे त्यांच्या मुळांचा बेरजेचा वर्ग आणि मुळांच्या वजाबाकीचा वर्ग आपल्याला काढावा लागेल. म्हणजे आपल्याला जे वर्ग समीकरण अपेक्षित आहे, जे काढायचं आहे त्याची आपल्याला मुळं मिळतील आणि त्यावरून आता आपण जे सूत्र वापरलेलं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा या सूत्राच्या आधारे आपल्याला ते वर्ग समीकरण तयार करायचं. प्रथम आपण काय करूया? नीट समजून घ्या. आपल्याला यासाठी जी विस्तार सूत्र आहेत ती विस्तार सूत्र सगळी माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या विस्तार सूत्रांच्या आधारेच आपल्याला हे गणित सोडवायचंय. आता प्रथम तर आपल्याला हे जे वर्ग समीकरण दिलेलं आहे त्याची आपल्याला जी मुळं आहेत ती प्रथम काढावी लागतील. मग हे जे वर्ग समीकरण आहे 2x वर्ग अधिक 2 गुणिले p अधिक q गुणिले x अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0. याची तुलना आपण काय करूया? कोणाशी करूया? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करूया. आता कशाला? तर आपल्याला यांची मुळं काढायची. तर ती मुळं काढण्यासाठी आपल्याला एबीसीच्या किमती माहीत असणं गरजेचं आहे. ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. आता इथे तुलना केल्यानंतर आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. म्हणून a बरोबर काय आहे? a ची किंमत बघा इथे a आहे, a ची किंमत आहे 2, b ची किंमत आहे 2 गुणिले p अधिक q आणि c ची किंमत आहे p वर्ग अधिक q वर्ग. a बरोबर 2, b बरोबर 2 गुणिले p अधिक q आणि c बरोबर p वर्ग अधिक q वर्ग. आता एबीसीच्या किमती मिळाल्या. आता हे जे वर्ग समीकरण आहे त्याची जी मुळं आहे ती कुठली असणार आहेत? अल्फा आणि बीटा. वरील किंवा आपण त्याचं अल्फा वेगळं नावं देऊ शकतो. अल्फा 1 आणि बीटा 1 असंही देऊ शकतो आणि नंतरच्या समीकरणाला आपण अल्फा बीटा असं नाव देऊ शकतो. वरील वर्ग समीकरणाची मुळे अल्फा 1 आणि बीटा 1 आहेत. आता त्यावरून आपण काय करायचं? अल्फा 1 अधिक बीटा 1 ची किंमत काढायची. का? तर आपल्याला पुढे जाऊन त्या मुळांच्या आधारे आपल्याला जे नवीन समीकरण जे आपल्याला मिळवायचंय ते मिळवता येईल. म्हणून अल्फा 1 अधिक बीटा 1 काय असतं? मुळांची बेरीज वजा b भागिले a. इथे b काय आहे? 2 कंसात p अधिक q वजा आहे म्हणून वजा आलं आणि a आहे 2. इथे 2 चा भाग जाईल b एके b आणि काय राहिलं? वजा कंसात p अधिक q. तर ही जी किंमत आलेली आहे ती आपण आपली अल्फा 1 अधिक बीटा 1 ची किंमत आलेली आहे वजा p अधिक q.
आता आपल्याला काय करायचंय, त्यांचा गुणाकार करायचंय, त्या मुळांचा. मुळांची बेरीज केली, आता मुळांचा गुणाकार. तर अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा काय असतं, सूत्र काय आहे, सी भागिले ए. सी काय आहे या इथे, पी वर्ग अधिक क्यू वर्ग आणि ए आहे 2. म्हणून सी ची किंमत आली पी वर्ग अधिक क्यू वर्ग भागिले 2. तर आपल्याला या दोन किमती मिळाल्या. आता त्यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे, या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग. वर्ग समीकरण तयार करायची यांची मुळे, म्हणजे जी आपल्याला वर्ग समीकरण अपेक्षित आहे त्यांची मुळं काय असणार आहेत. ही जी मुळं आली, ही 2 मुळं आली आहेत. कुठली, अल्फा आणि बीटाच्या संदर्भातली जी 2 मुळं आलेली आहेत, ही जी 2 मुळं आलेली आहेत, अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि अल्फा वजा बीटाचा वर्ग. इथे आपण अल्फा बीटा आणि अल्फा आणि बीटा यांची बेरीज ही सूत्राप्रमाणे आपण काढलं. आपल्याला काय करायचंय, जी नवीन समीकरण आहे त्याचं सूत्र काय आहे, त्याची मुळं कशी आहे, तर या दिलेल्या समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि दुसरं जे आहे मूळ ते कसं आहे, वजाबाकीचा वर्ग. नवीन समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत. मग ती कशी आहेत, ह्या जी आधीच्या ज्या आपण जे दिलेलं वर्ग समीकरण आहे त्याच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग, तर ते पहिलं मूळ आहे. आणि दुसरं कसं आहे, त्या मुळांच्या वजाबाकीचा वर्ग. कळलं. ही जी आपल्याला आपण जी वर्ग मुळं काढली, अल्फा आणि बीटा ही गृहीत धरलेली ती याची या समीकरणाची मुळं, त्यांच्या बेरजेचा वर्ग हा आपल्याला जे वर्ग समीकरण तयार करायचं आहे त्याचं मूळ आहे आणि त्यांच्या वजाबाकीचं वर्ग हे दुसरं मूळ आहे. आपण ही नवीन समीकरणाची मुळं अल्फा आणि बीटा आहेत. ते एक पहिलं कसं आहे, ज्या दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग. तर इथे अल्फा अधिक बीटा काय आलेलं, वजा पी अधिक क्यू त्याचा वर्ग. आता वजा संख्येचा वर्ग म्हणजे एक जर ऋण संख्या असेल तर आपण जर दोनदा गुणलं तर वजा वजा काय होतं, अधिक होतं. त्यामुळे यांचा वर्ग काय येणार, पी अधिक क्यू चा वर्ग. म्हणजे आपल्याला अल्फा मिळालं. हे आपल्याला नवीन जे समीकरण तयार करणार आहोत त्याचं एक मूळ मिळालं. आता दुसरं जे मूळ आहे अल्फा वजा बीटाचा वर्ग. आता या संदर्भातलं आपल्याला सूत्र असं आहे, ए वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी चा वर्ग वजा 4ab. तर या विस्तार सूत्राचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. विस्तार सूत्र काय आहे, ए वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी चा वर्ग वजा 4ab. हे विस्तार सूत्र आपण इथे वापरणार. म्हणजे काय येईल, अल्फा 1 अधिक बीटा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले अल्फा 1 गुणिले बीटा 1. आता इथे बघा, अल्फा 1 अधिक बीटा 1 चा वर्ग इथे आपण काढलाय, काय आहे, पी अधिक क्यू चा वर्ग वजा 4 गुणिले अल्फा 1 गुणिले बीटा 1. तर हे आपण इथे आधीच्या याच्यामध्ये काढलेलं आहे. काय आहे, पी वर्ग अधिक क्यू वर्ग भागिले 2. ते आपण इथे लिहूया, पी वर्ग अधिक क्यू वर्ग भागिले 2. इथे बघा 2 ने या 4 ला भाग जाईल, 2 दुणे 4. पण काय आलं, पी अधिक क्यू चा वर्ग बरोबर वजा 2 पी वर्ग अधिक क्यू वर्ग. तर याला आपण सोपं रूप देऊ शकतो. म्हणजे हे जे सूत्र आहे ए अधिक बी चा वर्ग, हे सूत्र इथे आपण वापरूया. म्हणजे पी अधिक क्यू चा वर्ग म्हणजे काय येणार, पी वर्ग अधिक 2 पी क्यू अधिक क्यू वर्ग. आणि या इथे या वजा 2 ने या आतल्या संख्यांना आपण गुणणार. वजा 2 पी चा वर्ग वजा 2 क्यू चा
वर्ग. आता इथे बघा सोपं रूप देताना काय होईल, त्या पदांची बेरीज वजाबाकी होईल. पी वर्ग वजा 2p वर्ग बरोबर वजा p वर्ग अधिक 2pq आणि q वर्ग वजा 2q वर्ग म्हणजे वजा q वर्ग. आता या इथे जर आपण वजा चिन्ह हे जर सामायिक घेतलं तर बाहेर घेतल्यानंतर काय राहील, p वर्ग वजा 2pq अधिक q वर्ग. आतली चिन्ह बदलणार. आता हे जे काय आलेलं आहे ते काय आहे, a वजा b चं विस्तार सूत्र आहे. a वजा b चा वर्गचं विस्तार सूत्र आहे. काय येणार, वजा p वजा q चा वर्ग. कळलं हे सूत्र काय आहे, म्हणून यासाठी आपल्याला विस्तार सूत्र माहित असणं आवश्यक आहे. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग बरोबर a वजा b चा वर्ग. हे विस्तार सूत्र आपण इथे वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, हे आपण काय काढलं, बीटा काढलं. बीटा काढलं म्हणजेच काय, तर आपण जे नवीन समीकरण तयार करणार आहोत त्यातलं दुसरं मूळ काढलं. आपल्याला बीटाची किंमत मिळाली. ते काय आली आहे, वजा कंसात p वजा q चा वर्ग. आता ही समीकरणाची जी मुळे आहेत अल्फा आणि बीटा, तर ती आपण काय करणार आहोत, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा. आता आपल्याला काय अल्फा आणि बीटा मिळालं, तर याच्या संदर्भातलं अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा आपण काढणार. का, तर आपल्याला समीकरण तयार करायचं. बघा, अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फा काय आहे, p अधिक q चा वर्ग आणि बीटा आपण आत्ताच काढलाय अधिक कंसात वजा p वजा q चा वर्ग. आता याला आपण हे विस्तार सूत्र आहे, सोपं रूप देऊया. p वर्ग अधिक 2pq अधिक q वर्ग. आता हे वजा चिन्ह आहे आणि कंसात याचा वर्ग p वर्ग वजा 2pq अधिक q वर्ग. आता जी कंसातली पदं आहेत ती बाहेर घेऊया, म्हणजे वजा चिन्हाने कंसातल्या आतील पदांना गुणूया. मग काय होईल, चिन्ह सगळ्यांची बदलतील. वजा p वर्ग अधिक 2pq वजा q वर्ग. आता यांना सोपं रूप देऊया. इथे बघा अधिक p वर्ग आहे वजा p वर्ग आहे, वजाबाकी 0 आली. अधिक q वर्ग आहे वजा q वर्ग, वजाबाकी 0 आली. राहिलं 2pq अधिक 2pq. ते किती आलं, 4pq. म्हणून आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली 4pq. हे एक मिळालं. आता आपल्याला काढायचं आहे अल्फा गुणिले बीटा. अल्फा काय आहे, p अधिक q चा वर्ग आणि बीटा काय आहे, वजा p वजा q चा वर्ग. आता या दोघांचा गुणाकार आहे, तर आपण हे ऋणचिन्ह बाहेर घेऊया कारण गुणाकार आहे म्हणून. p अधिक q चा वर्ग गुणिले p वजा q चा वर्ग. आता हे कुठल्या स्वरूपात आहे, हे एक हा p आणि p अधिक q चा वर्ग आहे आणि p वजा q चा वर्ग आहे. तर याला दोघंही वर्ग आहेत म्हणून त्यांना आपण काय करूया, p अधिक q गुणिले p वजा q कंसाचा वर्ग. आता या इथे ह्या पदांना आतमध्ये गुणाकार करूया. कुठल्या स्वरूपात आहे, a अधिक b गुणिले a वजा b. सूत्र काय आहे, a वर्ग वजा b वर्ग p वर्ग वजा q वर्ग कंसाचा वर्ग. इथे आपण विस्तार सूत्र वापरलंय. जिथे तुम्ही विस्तार सूत्र वापरणार आहात तिथे ती विस्तार सूत्र लिहिणं आवश्यक आहे. a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. हे विस्तार सूत्र आपण इथे, त्याचा उपयोग इथे आपण केलेला आहे. त्यामुळे आपल्याला अल्फा गुणिले बीटा याची किंमत मिळाली. काय आली, वजा कंसात p वर्ग वजा q वर्गचा वर्ग. आता ह्या ज्या दोन किमती मिळालेल्या आहेत, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा, यांच्या आधारे आपल्याला आता काय करायचंय, समीकरण तयार करायचं. तर समीकरण तयार करण्यासाठी सूत्र काय आहे, म्हणून तयार समीकरण, कारण आपल्याला जे समीकरण तयार करायला सांगितलंय त्याच्यासाठी आपल्याला अट दिलेली होती. तर तयार समीकरण कसं येतं, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता आपण ह्या किमती काढलेल्या आहेत, त्या किमती आपण यामध्ये घालूया. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा काय आलं, 4pq गुणिले x
आणि अल्फा गुणिले बीटा काय होतं, वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग, म्हणजे इथे कंसात येणार वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग बरोबर 0 त्याचा वर्ग. अल्फा गुणिले बीटा काय होतं, पी वर्ग वजा पी वर्ग वजा क्यू वर्ग चा वर्ग. हे आपण अल्फा गुणिले बीटाची किंमत आपण या इथे लिहिलेली. आता हे वजा चिन्ह आपण बाहेर लिहूया. म्हणून काय आलं, एक्स वर्ग वजा 4pqx, हे वजा चिन्ह बाहेर आल्यावर पी वर्ग वजा क्यू वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 0. अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. समजलं. प्रथम आपण जे दिलेलं समीकरण होतं त्याची अल्फा आणि बीटाच्या किमती काढल्या, त्याच्यावरून अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा अल्फा वजा बीटा या किमती काढल्या, त्यावरून नवीन जे समीकरण आपल्याला तयार करायचे त्याची मुळं मिळाली आणि ती मुळं मिळाल्यानंतर आपण अशा पद्धतीने सूत्र वापरून ते समीकरण तयार केले. 10वं गणित आपण सोडवलेलं आहे. आता आपण 11वं गणित सोडूया. 11वं गणित काय आहे बघा. मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 असेल तर प्रत्येकाजवळील रक्कम काढा. आता मुकुंद आणि सागर अशा दोन व्यक्ती आहेत. तर याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला एकापेक्षा अशा पद्धतीने जे गणित असतील तर आपल्याला चल कोणाला मानायचं या संदर्भात मी तुम्हाला आधीही सांगितलेलं होतं की कसं ओळखायचं चल आपण कोणाला मानू शकतो. तर मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. ज्या कोणाला जोडून पेक्षा हा शब्द आलेला असतो नेहमी त्याला एक्स हे चल मानायचं. म्हणून आपण सागर जवळची जी रक्कम आहे ती आपण एक्स मानणार आहोत. सागर जवळच्या रकमेपेक्षा मुकुंद जवळ काय आहे 50 रुपये अधिक आहे. त्यामुळे मुकुंद जवळ रक्कम काय येणार एक्स अधिक 50. अशा दोघांकडची आपल्याला रक्कम मिळाली. त्याच्या पुढे आपल्याला अट आहे त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार. दोघांजवळील रक्कम आपल्याला मिळाली, पुढे अट काय आहे त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार किती आहे 15,000. त्या अटीवरून समीकरण तयार होणार आणि मग ते आपण वर्ग समीकरण सोडवलं की आपल्याला एक्सची किंमत मिळणार. तर आपल्याला प्रत्येकाजवळील रक्कम काढायला सांगितली, म्हणजे मुकुंद जवळील आणि सागर जवळील. तर प्रथम आपण काय करूया, सागर जवळील रक्कम एक्स रुपये आहे असे मानू. सागर जवळील रक्कम एक्स रुपये आहे असे मानू. आता ही सागर जवळील रक्कम आहे, त्याच्यावरून आपण मुकुंद जवळील रक्कम काढणार. मुकुंद जवळील रक्कम काय आहे त्याच्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे एक्स अधिक 50. आता आपण अट वापरणार जी आपण अधोरेखित केली आहे ती. अटीनुसार त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले एक्स अधिक 50 हा किती येतो 15,000 रुपये. आता आपण या एक्सने आतल्या पदांना गुणूया. काय येणार एक्स वर्ग अधिक 50x बरोबर 15,000. आता हे 15,000 आपण डावीकडे घेऊया. एक्स वर्ग अधिक 50x वजा 15,000 बरोबर 0. आता याला आपल्याला काय करायचंय, अवयव पद्धतीने आपण जर हे सोडवलं तर काय येणार, या 15,000चे आपल्याला अवयव असे पाडायचे की त्या इथे वजा चिन्ह आहे, म्हणजे वजा 15,000चे आपल्याला अवयव पाडायचे. तर जेव्हा वजा चिन्ह असतं तेव्हा त्याचे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे, मधल्या पदाचा सहगुणक म्हणजे 50 आली पाहिजे. तर याचे अवयव कसे पडणार 150 आणि 100. तर यांची जर वजाबाकी केली तर किती येते 50 येते. पण चिन्ह देताना मधल्या पदाचं चिन्ह मोठा जो अवयव असेल त्याला आणि दुसऱ्याला त्याच्या विरुद्ध चिन्ह. मग आपण हे अवयव कसे लिहिणार, एक्स वर्ग अधिक 150x वजा 100x वजा 15,000 बरोबर 0. आता दोघांचा गट तयार करणार आणि त्याच्यामध्ये सामायिक घटक शोधणार. याच्यामध्ये सामायिक काय आहे एक्स अधिक 150 वजा इथे 100 एक्स अधिक 150 बरोबर 0. मग काय येणार एक्स अधिक 150 गुणिले एक्स वजा 100
बरोबर 0. आता हे दोघंही गुणिले 100 गुणिले ज्या संख्या आहेत गुणाकार आहे ते बरोबर 0 आहे. म्हणजे प्रत्येक पद बरोबर 0 येणार. म्हणजे x अधिक 150 बरोबर 0 किंवा x वजा 100 बरोबर 0. म्हणून x ची किंमत आली वजा 150 किंवा x ची किंमत आली 100. आता x आपण कोणाला मानलेलं? आपण मुकुंद जवळच्या सागर जवळच्या रकमेला x मानलेलं. तर रक्कम कधीही ऋण नसते, त्यामुळे x बरोबर 150 हे येणार नाही. रक्कम ऋण नसते, त्यामुळे x ची किंमत कुठली येणार? x बरोबर 100. म्हणून 100 x कोणाला मानलेला आपण? सागर जवळील रक्कम. म्हणून सागर जवळील रक्कम x बरोबर किती आली? 100 रुपये. आणि यावरून आपण म्हणून मुकुंद जवळील रक्कम काय आहे? सागर जवळच्या रकमेच्या पेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे 100 अधिक 50 बरोबर 150 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलेले प्रत्येकाजवळील रक्कम काढा. म्हणजे सागर जवळची रक्कम किती आहे आणि मुकुंद जवळील रक्कम किती आहे, तर आपण हे काढलेले आहे. आता ह्या पुढचं आपण गणित बघूया. हे 11वं झालं. आता 12वं गणित. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे, तर त्या संख्या शोधा. आता दोन संख्यांच्या वर्गामधील फरक दिलेला आहे. आता इथे कोण कोणापेक्षा असं वगैरे काही नाहीये. तर दोन संख्या आहेत आणि त्यांच्या वर्गामधला फरक आहे. तर अशा या गणितामध्ये आपण दोन चल वापरणार आहोत. तर आपण आतापर्यंत जेवढी गणितं सोडवली त्याच्यामध्ये प्रत्येक गणितामध्ये केवळ एकच चल होतं. ही एक चल समीकरण आहे. पण इथे आपल्याला पुढे आपण जेव्हा याचं वर्ग समीकरण तयार करणार त्याच्यामध्ये एकच हे येणार आहे, चल येणार आहे. पण आधी सुरुवातीला आपल्याला दोन चल वापरावी लागणार. त्याच्याशिवाय आपण ते समीकरण तयार नाही करू शकत. तर इथे दोन संख्या आहेत, त्यातली कुठलीही संख्या म्हणजे मोठी संख्या किंवा लहान संख्या तिला तुम्ही कुठलंही चल मानू शकता. तर आपण इथे प्रथम काय करूया? इथे लहान संख्या x व मोठी संख्या y आहे असे मानू. आता हे मानल्यानंतरच आपल्याला हा जो फरक आहे तो आपल्याला दाखवता येणार आहे. तर पहिलं काय म्हटलंय? दोन संख्यांच्या वर्गामधील फरक. दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक किती आहे? 120 आहे. तर दोन संख्येमध्ये मोठी संख्या आहे y, म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 120. हे आपल्याला त्याच्यामधून मिळालं. दुसरं काय म्हटलंय? लहान संख्येचा वर्ग. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. दुप्पटी इतका म्हणजे त्याच्या दुप्पट आहे. लहान संख्या कुठली आहे? x. तिचा वर्ग म्हणजे x वर्ग हा काय आहे? मोठ्या संख्येच्या. मोठी संख्या काय आहे? y. त्याची दुप्पट म्हणजे 2. तर आपल्याला अशा पद्धतीने 2 इथे समीकरण मिळाली. आता यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. तर आपण काय करणार? हे जे पहिलं समीकरण मिळाले यामध्ये ही जी x वर्गची किंमत आहे ती आपण टाकायची. तर काय करूया? समीकरण 1 मध्ये x वर्ग ची किंमत घालू. तर इथे समीकरण काय होतं? y वर्ग वजा x वर्ग बरोबर 120.
तर इथे एक्स वर्गची आपल्याला किंमत आली आहे, ती काय आली आहे 2y बरोबर 120. आता यावरून आपण एक समीकरण तयार होणार आपलं, y वर्ग वजा 2y वजा 120 बरोबर 0. आता हे जे समीकरण आलेलं आहे ते एका चलातलं आहे. म्हणजे आपलं जे नॉर्मल आतापर्यंत आपण जी वर्ग समीकरण सोडवत होतो त्या स्वरूपात हे आलेलं आहे. आता हे आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. इथे बघा 120 ते आपल्याला असे अवयव पाडायचे आहे की त्या अवयवांची, कारण चिन्ह वजा आहे, वजाबाकी 2 येईल. तर 120 चे अवयव कसे पडतात 12 आणि 10. तर चिन्ह देताना मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला आणि दुसऱ्याला अधिक, आणि या स्वरूपात आपलं हे मधलं पद आपल्याला लिहायचंय. काय येणार y वर्ग वजा 12y अधिक 10y वजा 120 बरोबर 0. बघा दोघांचा गट तयार केला, सामायिक काढलं, y वजा 12 अधिक 10 y वजा 12 बरोबर 0. पुन्हा यांच्यामध्ये सामायिक शोधलं, कंस सामायिक आला y वजा 12, दुसऱ्या कंसात आलं y अधिक 10 बरोबर 0. म्हणून y वजा 12 बरोबर 0 किंवा y अधिक 10 बरोबर 0. म्हणून y च्या दोन किमती आल्या 12 किंवा दुसरी किंमत आली वजा 10. आता y आपण कोणाला मानले, संख्येला मानले. तर संख्येचा इथे जे आपण संख्या y बरोबर 12 ही घेतलेली आहे, पण आपण जेव्हा त्याचा वर्ग करतो म्हणजे इथे y ची किंमत जर आपण 12 घेतली, जर y बरोबर 12 असेल तर x काय आहे, y आपण काय सूत्र बघितलेलं, y x वर्ग बरोबर 2y. म्हणजे त्यांच्यामधला संबंध काय बघितलेला, y वर्ग वजा x वर्ग बरोबर 120 असा संबंध बघितलेला. म्हणजे y वर्ग वजा x वर्ग बरोबर 120. इथे जर आपण किंमत घातली किंवा x वर्ग बरोबर 2y असं इथे पण घालू शकतो, किंवा दुसरं जे आपण वापरले तिथे पण घालू शकतो. इथे y वर्गची किंमत, y ची किंमत 12 जर आपण घातली तर काय येणार, 144 वजा x वर्ग बरोबर 120. म्हणून x वर्ग काय येणार 144 वजा 120. म्हणून x वर्ग बरोबर 144 वजा 120 किती येतं 24. म्हणून x ची किंमत वर्गमूळ काढलं तर काय येणार अधिक वजा वर्गमुळात 24. 24 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणून अधिक वजा वर्गमुळात 24. जर y बरोबर 12 असेल तर x ची किंमत येतं अधिक वजा वर्गमुळात 24. पण इथे दुसरी पण किंमत आहे, y बरोबर वजा 10. मग जर y बरोबर वजा 10 असेल तर काय होईल, जर y बरोबर वजा 10 आणि हे आपण x वर्ग बरोबर 2y यामध्ये घातले तर काय होईल, x वर्ग बरोबर 2 गुणिले वजा 10. म्हणून x वर्ग आलं वजा 20. पण आता ही जर वर्गमूळ आपल्याला काढायचं म्हटलं, म्हणजे x ची किंमत काढायची झाली तर इथे वजा ऋण संख्येचा वर्गमूळ आपल्याला काढायला लागेल, आणि कोणत्याही संख्येचा वर्ग ऋण नसतो, त्यामुळे आपल्याला त्याचा वर्गमूळ काढता येणार नाही. म्हणून परंतु कोणत्याही संख्येचा वर्ग ऋण संख्या नसतो. म्हणून इथे आपण जी किंमत जी हे केलेलं आहे, इथे x वर्ग बरोबर वजा 20 हे जे आलेलं आहे हे विधान हे चुकीचं आहे. हे विधान चुकीचे आहे. आता हे विधान कशामुळे आलं, जर आपण y बरोबर वजा 10 ही किंमत घेतली तर, त्यामुळे y बरोबर वजा 10 ही किंमत येणार नाही y ची किंमत. म्हणून y ची किंमत किती आहे, कुठली येणार, आणि y आपण कोणाला मानले, y आपण मोठ्या संख्येला मानले. म्हणून मोठी संख्या y बरोबर 12 आणि त्यावरून जी लहान संख्या आली आहे, लहान संख्या x बरोबर अधिक वजा वर्गमुळात 24. अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही संख्या मिळालेल्या आहेत, y आणि x.
आता आपण पुढचं गणित बघूया 13वं. रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री आणि काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. म्हणजे रंजनाला तिच्या वाढदिवसानिमित्त 540 संत्री वाटायची आहेत काही विद्यार्थ्यांना, पण ती समान वाटायची म्हणजे सर्वांना सारखी आली पाहिजे. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असती. तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. म्हणजे प्रथम 2 यामध्ये गोष्टी आहेत. एकतर तिला 540 संत्री वाटायची आहेत आणि ती काही विद्यार्थ्यांना वाटून ती समान आली पाहिजे. तर इथे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ते आपल्याला काढायची आहे शेवटी. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आपण काय करायची, एक्स मानायची. म्हणजे एक्स विद्यार्थी आहेत त्यांना 540 संत्री वाटायची आहेत आणि ती समान वाटायची. म्हणून प्रथम काय करणार, विद्यार्थ्यांची संख्या एक्स आहे असे मानू. म्हणजे एक्स विद्यार्थ्यांना 540 संत्री वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री मिळतील. म्हणजे जर समजा उदाहरणार्थ जर 100 विद्यार्थी असतील आणि त्यांना जर 540 संत्री वाटली तर आपण काय करणार, जेवढी संत्री आहे त्याला विद्यार्थ्यांच्या संख्येने भागणार. जर आपण संत्र्यांच्या संख्येला विद्यार्थ्यांच्या संख्येने भागलं तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री मिळतील हे मिळेल. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली संत्री किती येणार, एकूण संत्री भागिले विद्यार्थ्यांची संख्या. एकूण संत्री भागिले विद्यार्थ्यांची संख्या. एकूण संत्री किती आहेत, 540 आणि विद्यार्थ्यांची संख्या आपण काय मानलेली आहे, एक्स. त्यामुळे एका विद्यार्थ्याला मिळालेली ही संत्री आहे. आता काय म्हटलं त्यांनी, जर विद्यार्थ्यांची संख्या 30 ने वाढली, पुढे काय म्हटलंय, जर 30 विद्यार्थी जास्त असते, जर विद्यार्थी संख्या 30 ने वाढली म्हणजे काय होईल, एक्स होती आधी, ती किती झाली आता एक्स अधिक 30. जर विद्यार्थ्यांची संख्या 30 ने वाढली तर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री किती होतील, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री किती होतील, सेम तसंच एकूण संत्री भागिले विद्यार्थ्यांची संख्या. पण आता एकूण संत्री तेवढीच आहे पण विद्यार्थ्यांची संख्या 30 ने वाढली. हे दोन आपल्याला मिळाले आणि याच्यावरून आपल्याला जी अट आहे त्या अटीवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. तर अट काय आहे, जर विद्यार्थ्यांची संख्या 30 ने वाढली तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळतील. म्हणजे जर विद्यार्थ्यांची संख्या 30 ने वाढल्यावर प्रत्येकाला मिळणारी संत्री आहे. तर विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर मिळणारी संत्री किती आहेत, 540 भागिले एक्स अधिक 30. पण ही जर वाढवली तर जी आधी मिळत होती ना, आधी किती मिळत होती, 540 भागिले 3, त्याच्यापेक्षा 3 संत्री कमी मिळतील प्रत्येक विद्यार्थ्याला. कळलं, 30 विद्यार्थी वाढल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री ही काय असणार आहे, 30 विद्यार्थी वाढायच्या अगोदर मिळणाऱ्या संत्र्यांपेक्षा 3 ने कमी असणार आहे. आता यावरून आपल्याला काय करायचंय, समीकरण तयार करायचंय. तर इथे बघा सोपं रूप आपण देणार आहोत. इथे 3 नाहीये, इथे एक्स आहे, 540 भागिले एक्स. इथे आपल्याला सोपं रूप म्हणजे छेद समान करायचं. तर आपण 540 भागिले एक्स अधिक 30 बरोबर छेद समान केल्यावर काय येईल, 540 गुणिले 1 540 वजा 3 गुणिले एक्स 3x भागिले एक्स गुणिले 1 एक्स. आता इथे आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार. हा बघा असा
या एक्स ने 540 ला गुणणार 540x बरोबर आणि इथे x अधिक 30 ने 540 वजा 3x ला गुणणार. तर हा गुणाकार आपण अगदी सोपं रूप देऊया. 540x बरोबर या x ने इथे गुणल्यावर 540x वजा x वजा 3x वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार किती येणार 16,200 वजा 90x. आता इथे सोपं रूप काय देता येईल यांचा बघा यांची वजाबाकी होईल 540 किंवा आपण हे 540 जर डाव्या बाजूला घेतले हे 540 जर डाव्या बाजूला घेतले तर काय होईल त्यांची वजाबाकी होईल म्हणजे ह्या वजाबाकी करण्याची गरज नाही वजा 3x वर्ग वजा 90x अधिक 16,200 तर हे काय होणार शून्य झालं. हे शून्य झाल्यानंतर आपण हे वजा 3x डावीकडे घेऊया 3x वर्ग हे 90x डावीकडे घेऊया अधिक 90x आणि हे डावीकडे आल्यावर काय होणार 16,200 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तयार झालं. आता ह्या वर्ग समीकरणामध्ये काय करायचं आपण 3 ने या संपूर्ण समीकरणाला भागूया. भागल्यावर काय येईल x वर्ग अधिक 30x वजा 5,400 बरोबर 0. काय केलंय आपण वर्ग समीकरणास 3 ने भागू. भागल्यानंतर आपल्याला असं मिळालं. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे. आता इथे अवयव पाडताना इथे आपण कोणाचे अवयव पाडणार इथे आपण 5,400 वजा 5,400 आपल्याला असे अवयव पाडायचे की त्या अवयवांची वजाबाकी 30 आली पाहिजे मधल्या पदाचा सहगुणक. तर 30 येण्यासाठी आपल्याला याचे अवयव कसे आपण पाडणार तर इथे बघा इथे ही मोठी संख्या आहे पण याचे अवयव पाडताना काय करायचं कुठली आयडिया वापरायची तर बघा 54 आणि पुढे 2 शून्य आहेत. तर आपल्याला 54चे अवयव असे पाडायचे की त्यांची वजाबाकी 3 आली पाहिजे. तर कसे येणार 9 सक 54 बघा 9 सक 54 वजाबाकी किती येते 3 येते आणि 2 शून्य आहेत म्हणजे गुणाकार केल्यावर 2 शून्य आले पाहिजे म्हणजे काय येणार 90 आणि 60. अशा पद्धतीने आपल्याला 2 अवयव मिळाले. आता काय चिन्ह देताना काय करायचं मधल्याचं चिन्ह मोठ्याला आणि दुसऱ्याला वजा. आता हे अवयव आपण लिहूया x वर्ग अधिक 90x वजा 60x वजा 5,400 बरोबर 0. दोघांचा गट आणि सामायिक x गुणिले x अधिक 90 वजा 60 गुणिले x अधिक 90 बरोबर 0. म्हणून x अधिक 90 गुणिले x वजा 60 बरोबर 0. म्हणजे एकदा x अधिक 90 बरोबर 0 आणि एकदा x वजा 60 बरोबर 0. म्हणून x अधिक 90 बरोबर 0 किंवा x वजा 60 बरोबर 0. म्हणून x बरोबर आलं वजा 90 किंवा x बरोबर आलं 60. तर दोन किमती आल्या. आता x आपण कोणाला मानलेलं x आपण विद्यार्थ्यांच्या संख्येला मानलेलं त्यामुळे विद्यार्थी संख्या ऋण येऊ शकत नाही. विद्यार्थी संख्या ऋण नसते म्हणून विद्यार्थ्यांची संख्या कुठली येणार विद्यार्थी संख्या x बरोबर किती आलं 60. आपल्याला काय विचारलेलं प्रश्न काय विचारलेला तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपण विद्यार्थ्यांची संख्या काढलेली 90 येणार नाही कारण ती ऋण आहे. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या मिळाली. तर हे गणित आपलं सोडवून झालेलं आहे. 14वं गणित आपण आता सोडवणार आहोत. गणित दिसायला मोठं आहे पण अतिशय सोपं गणित आहे. तळवेल येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे.
त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळाच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. तर त्या शेताची लांबी आणि रुंदी व शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा. 2 गोष्टी आहेत इथे. इथे काय आहे? एक आयताकृती शेत आहे. अशा पद्धतीने आयताकृती हे शेत आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय? त्याच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. म्हणजे रुंदी जर आपण काय करायला लागेल आपल्याला? एक्स मानावी लागेल. रुंदी एक्स मानली तर लांबी काय होणार? दुपटीपेक्षा 10 ने जास्त, म्हणजे 2x अधिक 10. हे शेत आहे. त्या शेताच्या मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? पावसाचं पाणी साठवण्यासाठी एक काय केलेलं आहे? शेततळं बांधलंय. पण ते शेततळं कसं आहे? चौरसाकृती आहे. म्हणजे चारही बाजू समान असं चौरसाकृती शेततळ आहे. इथे आयतामध्ये काय असतं? समोरासमोरील बाजू एकरूप असतात. तर चौरसाकृती शेततळाची जी निर्मिती केली आहे तर ती कसं आहे? म्हणजे काय म्हटलंय? त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट. शेताची रुंदी किती आहे? x. ही लांबी आहे. रुंदी आहे x. त्याच्या 1/3 पट म्हणजे काय येणार? x/3 अशी त्याची बाजूची लांबी आहे. तर यावरून आणि पुढे आपल्याला अट दिली आहे, मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळाच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. तर त्या शेताची लांबी, रुंदी व शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा. म्हणजे या 3 गोष्टी आपल्याला काढायचे. या शेताची लांबी, रुंदी आणि हे जे शेततळं तयार केलंय त्याची लांबी असं आपल्याला काढायचं. तर प्रथम आपण काय करूया? जे मानलेलं आहे ते सर्व लिहूया आपण इथे. शेत आयताकृती शेताची रुंदी प्रथम आपण ती x मानूया. आयताकृती शेताची रुंदी x मीटर मानू. त्या रुंदीवरून आपण लांबी लिहिणार. म्हणून आयताकृती शेताची लांबी किती येणार? 2x अधिक 10 मीटर. इथे मी तुम्हाला सांगितलंय. आता पुढे आपल्याला जेव्हा आपण जे अट वापरणार आहोत तिथे आपल्याला त्याचं क्षेत्रफळ लागणार आहे आयताचं. त्यामुळे इथेच आपण काय करूया? त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊया. म्हणून आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 2x अधिक 10 आणि रुंदी आहे x. तर इथे गुणल्यावर काय येईल? 2x वर्ग अधिक 10x. ही काय आलं? क्षेत्रफळ आलं. आणि क्षेत्रफळाचं एकक काय असतं? चौरस मीटर. दुसरं काय म्हटलेलं आहे? चौरसाकृती शेततळ आहे. तर त्याची बाजू कशी आहे? चौरसाकृती तळ्याची बाजू ही काय आहे? आयताकृती शेताच्या रुंदीच्या 1/3 पट म्हणजे 1/3 गुणिले x. आता याचं पण क्षेत्रफळ काढूया. म्हणून चौरसाकृती शेततळ्याचे क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. म्हणून 1/3 गुणिले x चा वर्ग म्हणजे काय येणार? x वर्ग भागिले 9 चौरस मीटर. असं आपल्याला आयताचं क्षेत्रफळ मिळालं, शेताचं क्षेत्रफळ मिळालं आणि जे शेततळ आहे त्याचं क्षेत्रफळ मिळालं. आता आपली अट काय आहे? त्यानुसार आपण समीकरण तयार करा. मूळ शेताचं क्षेत्रफळ म्हणजे जे आयताकृती शेत आहे त्याचं आयताकृती
शेताचे क्षेत्रफळ हे काय आहे? शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट आहे. शेततळ्याचे जे क्षेत्रफळ आहे त्याच्या 20 पट म्हणजे गुणिले 20. तर आयताकृती क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ काय आलेलं? 2x वर्ग अधिक 10x, जे आपण आधीच काढून घेतलेलं आहे. आणि शेततळ्याचं काय आहे? x वर्ग भागिले 9 गुणिले 20. आता याला काय करायचं? हा 9 जे आहे तो या बाजूला गेल्यावर इथे गुणाकार होणार. 9 दुने 18x अधिक 90x बरोबर 20x वर्ग. हे 20x वर्ग आणि आपण या संख्या या बाजूला घेऊया म्हणजे यांची वजाबाकी करूया. जे काय येणार? 20x वर्ग वजा 18x वर्ग वजा 90x बरोबर 0. 20x वर्ग वजा 18x वर्ग किती येणार? 2x वर्ग वजा 90x बरोबर 0. या इथे पुन्हा 2चा भाग जाईल. 2 ने भागल्यावर काय येईल? x वर्ग वजा 45x बरोबर 0. तर या इथे बघा तिसरं पद नाहीये, तर इथे आपण काय करू शकतो? सामायिक घेऊ शकतो. इथे x हे पद सामायिक घेतलं तर काय? x गुणिले x वजा 45 बरोबर 0. म्हणून x बरोबर 0 किंवा x वजा 45 बरोबर 0. x वजा 45 बरोबर 0 म्हणजे काय येणार? x बरोबर 45. तर दोन किमती आल्या, x बरोबर 0 आणि x बरोबर 45. पण x आपण कोणाला मानले? तर त्या आयताकृती शेताची रुंदी मानली, पण ती 0 असू शकत नाही. म्हणून शेताची जी रुंदी आहे ती 0 असू शकत नाही. जर रुंदी 0 असेल तर ते शेतच तयार होणार नाही. त्यामुळे रुंदी 0 असू शकत नाही. म्हणून मग रुंदी किती असणार आहे? x बरोबर 45. म्हणून शेताची रुंदी आली. शेताची रुंदी आपल्याला लांबी, रुंदी आणि शेततळ्याची लांबी असं विचारलेलं. शेताची रुंदी किती आली? 45 मीटर. यावरून आपण शेताची लांबी काढणार. शेताची लांबी काय आहे? 2x अधिक 10 म्हणजे 2 गुणिले 45 अधिक 10. 45 गुणिले 2 90 अधिक 10 म्हणजे किती आलं? शेताची लांबी आली 100 मीटर. शेताची रुंदी आली, शेताची लांबी आली. आता आपल्याला शेततळ्याची लांबी काढायची आणि शेततळ्याची लांबी काय होती? 1/3 पट कोणाच्या? शेताच्या रुंदीच्या. म्हणून शेततळ्याची लांबी किंवा बाजू बरोबर x/3 म्हणजेच किती येणार? x किती आलंय? 45. 45 भागिले 3 म्हणजेच किती? 15 मीटर. अशा पद्धतीने आपण शेताची लांबी, रुंदी आणि शेततळ्याची बाजू काढली. आता आपलं शेवटचं गणित बाकी राहिलेलं आहे, 15वं गणित. ते जे महत्वाचं गणित आहे, नीट लक्ष देऊन पहा. एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 2 तासात पूर्ण भरते. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा 3 तास जास्त असतो. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो? म्हणजे एक टाकी आहे आणि त्या टाकीमध्ये 2 नळ आहेत, एक लहान नळ आहे आणि एक मोठा नळ आहे. तर त्या दोन्ही नळांनी जर एकत्र टाकीत पाणी सोडलं तर ती टाकी त्या साहाय्याने ती टाकी भरण्यासाठी 2 तास लागतात. तर यावरून आपल्याला ती प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो हे काढायचे. तर आपण प्रथम काय करूया? 2 नळ आहेत आणि इथे एक अट आहे दिलेली या भागात. लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो. म्हणजे आपल्याला जे चल मानायचंय ते ह्या भागातून आपल्याला चल मानायचंय.
तर लहान नळ हा मोठ्या नळाने लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 जास्त आहे. म्हणून आपण कोणाला जोडून आलेला आहे, तर मोठ्या नळाला पाणी भरण्यासाठी लागणारा वेळ जो आहे त्याला जोडून पेक्षा आलाय. त्यामुळे आपण मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यास एक्स तास म्हणजे तिथे आपण चल मानणार आहोत. किती तास लागतात, तर 1 तास लागतात असे मानू. मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यास एक्स तास लागतात असे मानू. आता एका तासामध्ये ती टाकी म्हणजे ती पूर्ण टाकी भरायला एक्स तास लागतात. एक्स तास म्हणजे काही तास लागतात. जर आपल्याला एका तासामध्ये ती टाकी किती भरते हे जर काढायचं असेल तर काय करणार? अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण काय करतो? भागाकार करतो. म्हणून एका तासात मोठ्या नळाने भरलेली टाकी किती टाकी भरेल एका तासामध्ये? तर 1/x एवढी टाकी भरेल. त्याच पद्धतीने आपण लहान नळाचं पण काढूया. तसेच लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ तो किती आहे? मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त आहे. म्हणजे किती येणार? x अधिक 3 तास. मग तसंच आपण एका तासामध्ये किती टाकी भरेल ते काढूया. एका तासात लहान नळाने भरलेली टाकी त्याच पद्धतीने अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण काय करणार? भागाकार. 1/x अधिक 3. आता दोन्ही नळ जेव्हा एकत्र त्या टाकीत सोडले जातात तेव्हा एका तासामध्ये ती टाकी किती भरते? तर काय करणार आपण? ह्या दोघांची बेरीज करणार. पण आपल्याला पहिल्या ओळीत काय सांगितलंय की एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 2 तासामध्ये पूर्ण होते. मग एका तासामध्ये किती टाकी पूर्ण होते? किती आपण काढणार त्यांची एका तासामध्ये दोन्ही नळांनी मिळणारी भरलेली टाकी? तर ह्या दोघांची बेरीज करा. दोन्ही नळांनी मिळून म्हणजे एका वेळेला दोन्ही नळ जर सोडले तर दोन्ही नळांनी मिळून एका तासात भरलेली टाकी ती कशी करणार आपण? या दोघांची बेरीज करणार. 1/x अधिक 1/x अधिक 3. पण 2 तासात ती टाकी पूर्ण भरते. एका तासामध्ये किती भरत असणार? मग ती अर्धीच भरत असणार. परंतु 2 तासात दोन्ही नळांनी मिळून टाकी पूर्ण भरते. आता एका तासातली किती होती? 1/x अधिक 1/x अधिक 3. पण ती पूर्ण भरण्यासाठी म्हणजे एक टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागतो? 2 तास. 1/2. आता हे समीकरण आपल्याला तयार झालं. आता आपण हे समीकरण सोडवायचं. सोपं रूप द्यायचं. इथे बघा तिरकस गुणाकार छेद समान करायचा. x अधिक 3 अधिक x भागिले x गुणिले x अधिक 3 बरोबर 1/2. तर इथे काय येणार? x अधिक x 2x अधिक 3 भागिले x अधिक x अधिक 3 बरोबर x गुणिले x अधिक 3 बरोबर 1/2. म्हणून
इथे आपण काय करणार, तिरकस गुणाकार करणार. या 2ने इथे गुणाकार करणार, 2 गुणिले 2x अधिक 3 आणि इथे गुणाकार केल्यावर करणार 1 गुणिले x अधिक 3. इथे काय होणार, 4x अधिक 3 दुणे 6 बरोबर x वर्ग अधिक 3x. इथे आपण ही पदं एकत्र लिहूया. x वर्ग अधिक 3x वजा 4x वजा 6 बरोबर 0. सगळी पदं एका बाजूला घेतली तर काय येणार, x वर्ग वजा 3x वजा 4x किती येणार, वजा x वजा 6 बरोबर 0. आता इथे आपल्याला 6चे अवयव असे पाडायचे की त्यांची वजाबाकी 1 येईल. तसे अवयव पडणार 3 दुणे 6. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला, दुसऱ्याला अधिक, कारण 6चं चिन्ह वजा आहे. काय येणार, x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6 बरोबर 0. दोघांचा गट तयार केला. x गुणिले x वजा 3 अधिक 2 गुणिले x वजा 3 बरोबर 0. पुन्हा दोघांमध्ये सामाईक x वजा 3 गुणिले x अधिक 2 बरोबर 0. म्हणून x वजा 3 बरोबर 0 किंवा x अधिक 2 बरोबर 0. म्हणून x बरोबर आलं 3 किंवा x बरोबर आलं वजा 2. आता x आपण कोणाला मानलंय, तर x आपण मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यासाठी लागणारा वेळ मानले. आणि वेळ ही कधी काय असते, ऋण नसते. परंतु वेळ कधीही ऋण नसते. म्हणून मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ x बरोबर काय येणार, वजा 2 येणार नाही, काय येणार 3 तास. म्हणजे मोठ्या नळाने टाकी भरायला 3 तास लागतात. लहान नळाने काय होणार, त्याच्यापेक्षा जास्त लागणार. लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ किती होता, मोठ्या नळापेक्षा 3 तास जास्त. म्हणजेच 3 अधिक 3 म्हणजेच किती, 6 तास. अशा पद्धतीने आपण आज संपूर्ण म्हणजे आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ यामध्ये आपण संपूर्ण जो संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 होता तो पूर्ण सोडवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असतील तर नक्की कमेंट करून विचारा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.